हाय, आज आपण बघूया जीरा राईस. हे बघा कसा दाना दाना वेगळा झाला आहे आपला. एका भांड्यात तेल घेतलं, छान तेल कडकडीत गरम होऊ दिलं. ह्या जीरा राईसमध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहोत, तो नंतर मग मी सांगते. मोहरी घातली तेलामध्ये, जिरं घातलं, छान जिरं फुललेलं आहे. आता कढीपत्ता घालू, कढीपत्ता घातला, हिरव्या मिरच्या घालू. 2 मिरच्या बारीक चिरलेल्या आहे आणि 2-3 मिरच्या उभ्या कापलेल्या आहेत आणि छानपैकी परतून घेऊ. आणि आता ते सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणजे मटार घातले आहे. मटार घातले, मटार घालून छान परतून घेतलं. थोडीशी कोथिंबीर घातली आणि छान खमंग अशी परतून घेतली. छान फ्राय केलं. चवीपुरतं मीठ घातलं आणि छानपैकी परतून घेतलं. हे बघा छान खमंग सुवास आलाय, सुटला आहे. आणि आता वाफवलेला भात घातला, बॉइल्ड राईस. आणि छानपैकी एकजीव करून घेतलं. हे बघा छानपैकी परतून घेतलं, मिक्स करून घेतलं. खूप छान सुगंध दरवळतो. आपला एक एक दाना मोकळा झालेला आहे भाताचा. किती छान आपला राईस झालाय. आहा, तर 5-7 मिनिटं आपण झाकून ठेवू. 5-7 मिनिटानंतर आहा, मस्त सुवास दरवळतो. आहा, वाव, खूपच छान. असा छान मोकळा पडला आहे आपला भात, जीरा राईस. सुटसुटीत दाना झाला आहे आपला. आता वरून कोथिंबीर पेरूया. कोथिंबीर घातली वरून, मस्त. दोन मिनिटानंतर आपण गॅस बंद करू. रेडी टू सर्व. वाव, छान झालाय आपला भात. तुम्ही पण करून बघा. साधा आणि सोप्या पद्धतीने जीरा राईस एकदम सिंपल आहे.